व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन प्रकारचं जे स्वरूप आहे याबद्दलचंच वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतायत। कारण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, सत्व, रज आणि तम या तीन गुणांमध्ये मी आहे असा तू भाव तुझ्या मनामध्ये धरू नकोस। कारण या तीन गुणांच्याही पलीकडं जिथनं ह्या गुणांची उत्पत्ती होते त्या गुणांना मी म्हणजेच परमात्म रूप मी आहे हा भाव तू मनामध्ये जाण आणि या युद्धासाठी तू सज्ज हो। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वर्णन करताना पुढील श्लोकामध्ये सांगतायत, अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमं नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजव्ययम्। नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः। भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, मी कुणीतरी जन्म आहे, मी कधीतरी जन्माला येतो हा भावच मुळात चुकीचा आहे। कारण माझं स्वरूप हे व्यक्त रूपामध्ये कधीच येऊ शकत नाही। भगवान श्रीकृष्ण सांगतायत की मला जन्म घेणारा मानणारी व्यक्तीच ही मुळात मूढ आहे, ती असमज आहे। कारण या विश्वाच्या आधीही मी होतो, आत्ताही मी आहे आणि ज्या वेळेला या विश्वामध्ये काहीही नसेल त्याही वेळेला मी असणारच आहे। अंत, मध्य आणि आरंभ हे सर्व माझ्याच गुणांचं स्वरूप आहे। प्रत्येक प्रकाश रूपामध्ये मीच विराजमान आहे। भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे जे वर्णन आहे, हे जे स्वरूप आहे, हे नाशवंत आहे आणि याच्याही पलीकडे मी अविनाशी आहे। आपण जर विचार केला तर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्वरूप जर का स्मरण करायचं असेल तर साहजिकच आपल्या मनामध्ये धनुष्य धारण करणारे आणि भगवान श्रीराम यांनी जर का वनवासाचं स्वरूप आपल्या मनामध्ये असेल तर त्यांनी केशरी वस्त्र धारण केलेलं असेल, ते प्रभू रामचंद्र राम राज्यावरती बसलेले असतील तर सिंहासन रूढ झालेल्या भगवान श्रीरामांचं चरित्र, त्यांचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं। अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचं देखील आहे। गोपिकांसोबत रासक्रीडा करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं जर आपण चिंतन केलं तर वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपिकांसह त्या ठिकाणी रासक्रीडा करतायत, अष्टमहारास करतायत। हे स्वरूप आपल्या समोर सहजपणाने तरळतं। किंवा द्वारकाधीश झालेले भगवान श्रीकृष्ण राजमहालामध्ये राहतायत, यांचं ते स्वरूप आपल्या समोर येऊ लागतं। कारण आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या त्या व्यक्त रूपामध्येच अडकलेलो आहोत। परंतु भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की हे माझं चिंतन करणं म्हणजे केवळ स्वतःच्या मनामध्ये भ्रम निर्माण करणं आहे। कारण हे माझं स्वरूपच नाहीये, हे माझं मूळ स्वरूप हे अव्यक्त आहे, परमात्म रूप आहे आणि हे चिंतन जो करतो तो परमात्म रूपाने मला जो बसतो तो माझ्या मूळ रूपाला, माझ्या मूळ स्वरूपाला जाणून घेतो आणि त्याचं आणि माझं अत्यंत जवळचं प्रेमाचं नातं निर्माण होतं। कारण मग त्याला तो भाव निर्माण होतो की परमात्मा हा आत्मरूपाने त्याच्याच शरीरामध्ये वास्तव्य करतोय। कारण आपण जर का अंतरात असणाऱ्या परमात्म्याला संपूर्ण जगामध्ये शोधत बसलो, तीर्थयात्रांमध्ये अनेक तीर्थस्थानांमध्ये शोधत बसलो तर तो परमात्मा आपल्याला कुठेच मिळणार नाही। कारण तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्येच विराजमान आहे। मात्र संसाराच्या अनेक व्यस्त गोष्टींनी आपल्याला त्या परमात्म्याची भेट करणं हा भावच मनातून निघून गेलेला आहे आणि तो भाव आपल्याला मिळत नाही। त्याचं कारणच भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये सांगतायत। पुढीलही श्लोकामध्ये अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे। त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत। धन्यवाद।